नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे वेज पॅनकेक बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 कप पत्ताकोबी उभी अशी कट करून घेतलेली आहे। 1 कप कांदा उभा असा कट करून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक असे कट करून घेतलंय। 1/4 कप गाजर घेतलेली आहे आणि 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। एका बाउल मध्ये हे सगळे भाज्या काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा धनेपूड टाकायची आहे, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा कप बेसन टाकायचं आहे। बेसन किंवा या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ पण वापरू शकता। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिश्रण छान असा मिक्स करून घेतलेला आहे। तर आता आपण लगेच पॅनकेक बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर आता यावर चमचने मिश्रण टाकून गोल शेप मध्ये पसरून घ्यायचं आहे। तर हे पॅनकेक तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे बनवून घेऊ शकता। तर हे पॅनकेक बनवताना बसेल तेवढे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत। आता यावर कडेने थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर आता हे आपल्याला गॅस मीडियम हीट वर ठेवून छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे हे पॅनकेक एका बाजूने छान असे भाजले गेलेले आहे। तर आता याची पलटी करून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे पॅनकेक दुसऱ्या बाजूने पण छान असे भाजले गेलेले आहे। तर आता हे आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने राहिलेले पॅनकेक बनवून घेणार आहे। तर इथे मी सगळे पॅनकेक बनवून घेतलेले आहे। तर पॅनकेक तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। याला तुम्ही पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस किंवा आवडत्या चटणी सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।